नमस्कार मंडळी, आज आपण बघतोय श्रावण स्पेशल अळूचं फतफद किंवा अळूची पातळ भाजी। एकदम चविष्ट आणि सोपी रेसिपी आहे। चपाती, गरम गरम भात किंवा अशीच डिशमध्ये घेऊन चमच्याने सुद्धा खाऊ शकता। तर फतफद बनवण्यासाठी मी इथे अळूची पानं घेतलेली आहेत। अळूची पातळ भाजी बनवताना अशी हिरव्या देठाची पानं घ्यायची, म्हणजे अळूची पानं काही काळ्या देठाची पण असतात, तर शक्यतो तशा काळ्या देठाच्या पानांची अळूवडी बनवतात। ह्या अशा पानांचं फतफद मस्त चविष्ट लागतं। पानं मीडियम साईजची आहेत। याची देठं ह्याप्रमाणे काढून घ्यायची। फतफद्यासाठी ही देठं पण आपण घेणारच आहोत। त्याआधी पानं स्वच्छ धुवून चाळणीत जरा निथळत ठेवलेली। त्यानंतर हे इथं बघा, हे जर खूप जाड असेल तर काढून टाकायचं। कोवळीच आहेत, नरम आहेत, त्यामुळे काढायची गरज नाही। पण जर कडक असेल, असं निघत असेल तर काढून टाकायचं। एकदम कोवळी पानं असतील तर निघणारच नाही। आता काय करायचं, सगळी पानं एकावर एक अशी लावून घ्यायची। सगळ्यात मोठं पान आधी ठेवायचं। त्यानंतर एकावर एक अशी 9 पानं मी रचून घेतलेली आहेत। त्यानंतर अळूची पानं चॉपिंग बोर्डवर ठेवून ह्याप्रमाणे गुंडाळत न्यायचे। मध्यभागी कापून परत असं व्यवस्थित जुळून घेते। त्यानंतर मध्यभागी सुरीने ह्याप्रमाणे कापून घेतलं की पानं व्यवस्थित चिरली जातात। असं सगळं एकत्र पकडून सुरीने चिरून घ्यायचं ह्याप्रमाणे। हे बघा, पानं मस्त बारीक कापली जातात आणि पटकनही काम होतं। तर अळूची चिरलेली पानं एका कुकरच्या डब्यात काढून घेतलेली आहेत। आता देठं बघूया। देठाकडचं हे शेवटचं 1 इंच काढून टाकलंय। सगळी देठं अशी एकत्र करून देठाचं शेवटचं कापलं तरी चालेल। त्यानंतर देठाची अशी साल काढायची, किंवा मग आधी छोटे छोटे तुकडे करून नंतर साल काढली तरी चालेल। जरुरी नाही की सगळ्या पानांची देठं घेतली पाहिजेत। आपण आपल्या आवडीप्रमाणे देठं कमी जास्त घेऊ शकतो। मी सुद्धा 9 पानं चिरलेली, पण फतफद्यासाठी देठं घेताना 5 देठच घेतलेली। बाकीची अळूची देठ वालाच्या बिरड्यात घालून त्याची आमटी करणार आहे। देठं परत एकदा धुवून यात घालून घ्यायचे। हे आपण कुकरमध्ये उकडून घेणार आहोत। ह्यासोबतच मी शेंगदाणे आणि चणा डाळ 2 तास आधी भिजत घातलेली, हे सुद्धा ह्यासोबतच उकडणार आहोत। तर चणा डाळ अर्धी वाटी घेतलेली आणि शेंगदाणे साधारण मूठभर आहेत। शेंगदाणे आणि डाळ आपल्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त चालेल। शेंगदाणे आणि डाळीतून पाणी काढून कुकरच्या दुसऱ्या डब्यात घालून घेतलंय। त्यानंतर ह्यात खूप नाही, थोडं थोडं पाणी घालायचं। दोन्ही डब्यात मी अर्धा ग्लास पाणी घातलंय। यात मीठ सुद्धा मी थोडंच घातलंय। फक्त नंतर मीठ घालताना लक्षात ठेवायचं की उकडताना पण मीठ घातलंय। मीठ घातलंय म्हणून जरा मिक्स करून घेते। त्यानंतर कुकरमध्ये पाणी घालून स्टँड ठेवूया। आधी डाळ शेंगदाण्याचा डबा आणि त्यावर हा डबा ठेवून घेते। भाजीसाठी बटाटा वगैरे उकडायचा असेल तर ह्यावर प्लेट ठेवून प्लेटमध्ये बटाटे ठेवून उकडू शकता। आता कुकरचं झाकण लावून मीडियम गॅसवर कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। तर हे बघा, 3 शिट्टीत दोन्ही पण व्यवस्थित शिजलंय। गॅस बंद केल्यानंतर कुकरची वाफ संपूर्णपणे गेल्यावरच कुकरचं झाकण खोलायचं। आता ह्यात गूळ घालून घेते। ही भाजी जरा आंबट गोडच असते। मी साधारण 2 चमचे गूळ घातलंय, पण कोणाला गोड जास्त आवडत नसेल तर गुळाचं प्रमाण थोडंसं कमी करू शकता। त्यानंतर ही चिंच मी अर्धा तास आधी पाण्यात भिजत घातलेली। चिंचेचा कोळ पण ह्यात घालून घेऊया। चिंच मात्र जरा जास्तच घ्यायची, कारण अळू खाजरा असतो। शिवाय चिंचेच्या आंबटपणामुळे भाजीला चवही छान येते। आता असा पावभाजी स्मॅशर घेऊन हे ह्याप्रमाणे स्मॅश करून घेते, म्हणजे हे छान एकजीव होईल। हेच काम तुम्ही रवीने सुद्धा करू शकता। आता इथे कोण म्हणेल की भाजी एकत्रच शिजवायची आहे, तर वेगवेगळ्या डब्यात का उकडली? एकत्र पण उकडता आली असती, पण इथे आपल्याला चण्याची डाळ मऊ पण अख्खीच ठेवायची होती, त्यामुळे एकत्र न उकडता 2 डब्यात शिजवली। कारण अळूची पानं तर घोटून घ्यावीच लागतात। अळूच्या भाजीत उकडताना पाणी खूप जास्त घालायचं नाही, कारण खूप जास्त पाणी असेल तर भाजी व्यवस्थित घोटली जात नाही। हे आता छान एकजीव झालंय। हे जरा बाजूला ठेवून थोडंसं वाटण करूया। तर मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेतलंय 2 हिरव्या मिरच्या,
5-6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि 2 ते 3 चमचे खोवलेलं ओलं खोबरं. ओलं खोबरं घातल्याने अळूचं फतफदं खूप चविष्ट होतं. पाणी न घालता मिक्सरला हे बारीक करून घेतलं आहे. आता फोडणीची तयारी करूया. तर फोडणीसाठी कढईत 2 पळी तेल घातलं आहे. तेल खूप जास्त न तापवता थोडंसं गरम झालं की यात घालूया फक्त पाव चमचा मेथीदाणे. ही भाजी बनवताना मेथीदाणेसुद्धा घालायचेच, त्याने चव छान येते. गॅस एकदम कमी आहे. त्यानंतर ह्यात घालूया अर्धा चमचा जिरे. हवं तर तुम्ही यात मोहरी पण घालू शकता. त्यानंतर 4 पाकळ्या ठेचलेला लसूण. मंद गॅसवरच लसूण थोडासा लालसर होईपर्यंत परतला की यात घालूया 1 ते 1.5 चमचा बेसन. चमचाभर बेसन घातल्याने भाजी चवीला उत्तम लागते. मंद गॅसवर बेसनसुद्धा मिनिटभर परतलं की आणखी यात घालूया तयार केलेलं वाटण आणि 8-10 कढीपत्त्याची पानं. बेसन करपवायचं नाही, पण कच्चंही ठेवायचं नाही. मस्त खमंग भाजून घ्यायचं. 2-3 चिमूट हिंग घातलं आहे. त्यानंतर यात घालूया 1.5 चमचा किंवा आपल्या आवडीनुसार घरगुती लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा धणे पावडर. थोडंसं परतलं की फोडणीत कोथिंबीर घालायची. तेलात बेसन घातल्याने असं साईडला जरा फेससारखं दिसतंय. अशी मस्त खमंग फोडणी झाली की मग ह्यात घालूया उकडून स्मॅश केलेले अळू आणि उकडलेले डाळ शेंगदाणे. एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलाय. आता गॅस थोडासा मोठा करून ह्याला एक उकळी येऊ द्यायची. मीठ घालताना उकडतानाही थोडंसं मीठ घातलेलं हे लक्षात ठेवायचं. फतफदं आपल्याला किती घट्ट पातळ आवडते त्या हिशोबाने गरम पाणी घालू शकता. अशी मस्त उकळी आली की गॅस लो टू मिडियम करून साधारण 7 ते 8 मिनटं तरी ही भाजी चांगली उकळून घ्यायची. झाकण ठेवताना असं अर्धवट ठेवायचं. 7 ते 8 मिनटं उकळल्यानंतर बघूया. अशी इतपत पातळ ठेवायची म्हणजे भात किंवा चपातीसोबत व्यवस्थित खाता येतं. आता खूप गरम आहे म्हणून पातळ दिसते, पण थोडीशी गार झाल्यानंतर भाजी जरा अळून येईल. आता गॅस बंद केलाय, पण लगेचच खायला न घेता 5-10 मिनटं झाकून ठेवायची. त्यानंतर ताट वाढायला घ्यायचं. तर 10 मिनटं झाकून ठेवल्यानंतर बघू शकता भाजी आधीपेक्षा जरा घट्ट झाली आहे. थोडंसं बेसन घातल्याने भाजीला मस्त एकसंधपणा आलाय. गरमागरम अळूचं फतफदं किंवा अळूची पातळ भाजी तयार. थोडीशी तिखट आंबट गोड चवीची ही भाजी चवीला खूप भारी लागते. नक्की घरी ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा. लवकरच भेटूयात अशाच एका श्रावण स्पेशल रेसिपीसोबत.